तर इथं लागले मी वडापाव करायला. तर एवढं असे तळून झालेलं आहे. आणि हे बघा इकडं असं अजून एवढं ना बनवायचं चालू आहे माझं. पीठ वगैरे असं भरपूर भिजवले. मिरच्या सुद्धा तळून ठेवलेल्या आहेत. तर आज काय आहे बरं, तर मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच. तर या इथं आई बाबा गेले होते गावामध्ये केक आणण्यासाठी. तर आज आहे अक्षूचा बड्डे, त्यामुळे मग केक आणला. आणि काय करायचं तसं तर करायचं असं काय ठरलं नव्हतं. अचानक 6:30 वाजता ठरलं की करायचा वाढदिवस. म्हणून मग आई बाबांनी जाऊन केक आणि पाव आणले, कारण मग घरीच वडापाव पण करायचं म्हणलं. आणि हे बघा केक इतके छान, इकडे साधे केक होते आणि इकडे आईस केक होते सगळे. आणि सगळं घेऊन आल्यानंतर तयारी केली आणि आम्ही इथं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांना वडापाव खायला दिलं होतं. आणि आजचा बड्डे सेलिब्रेशन मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.